बहरजी नाईक, जो राजांचा तिसरा डोळा होता. जिथं महाराजांची नजर जाते ना, त्याच्या 4 पट पुढे बहरजी नाईकांची नजर जायची. राजांच्या जीवावरती होणारा पहिला घात जर कुणाला समजत असेल तर तो बहरजी नाईकांना समजायचा. प्रत्येक गोष्टीला काहीतरी संदर्भ आहे. छत्रपती शिवाजी राजांनी कैक लोक घेऊन साम्राज्य उभा केलं. त्याच मातीमध्ये नगरला रामोशी समाजामध्ये एका युवकाचा जन्म झाला. दिसायचा तरलेबांड, वेषांतर असा करायचा शत्रूच्या बाप झाल्याला सुद्धा ओळखायचं नाही का हा माणूस कुणाचा आहे म्हणून. महाराजांनी एक एक स्वराज्याची गाठ बांधायला चालू केली. सातारला कधीतरी गेला तर सातारच्या पुढे जाताना भोर नावाचा तालुका आहे. रायरेश्वराच्या मंदिराच्या खाली महाराज काही आपल्या सवंगड्यांना न्यायचे, स्वराज्याची गाठ बांधायची होती. एक एक माणूस स्वराज्यामध्ये कसा आणायचा यासाठी विचार करणी चालू होती. महाराजांनी जंगलामध्ये काही सैनिक नेले आणि तरुण पोरांना सांगितलं की बाबा रे, आता तलवारबाजी शिका, घोडशाळा शिका, दांडपट्टा शिका. पण महाराजांनी दुसरी युक्ती काढली. त्या जंगलाच्या बाहेर महाराजांनी हुबेहूब 2 पोरं उभी केली होती आणि त्यासने सांगितलेलं की बाबा, बाहेरून कोणी येताना अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर तुम्ही कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढा, म्हणजे आम्हाला समजून जाईल की बाहेर कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसते. मग बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसली की जंगलाच्या बाहेर उभे केलेले 2 पोरं हुबेहूब कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढायचे. राजांना समजायचं कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसते. पक्षाचा आवाज आल्याबरोबर राजे हातातले विटी दांडू थांबवायचे, तलवारबाजीचं प्रशिक्षण थांबवायचे आणि तिथं खऱ्या अर्थानं लगोरीचं प्रशिक्षण चालू करायचे. कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आज स्वराज्याची गाठ बांधली जात आहे. दादांनो, एकदा बाहेरून बहरजी नाईक येत होते. बहरजी नाईक राजांचे विश्वासू सरदार, पण अजून बहरजी नाईक राजांसोबत जायचे होते. बहरजी नाईकांनी जंगलाकडे कूच केली. माहिती होतं महाराज स्वराज्याची गाठ या जंगलामध्ये बांधतायत काही मावळे घेऊन. बहरजी नाईकांना येताना बघितलं आणि जंगलाच्या बाहेर उभे केलं. पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. नाईक आत आले, राजांच्या समोरून उभा राहिले आणि राजांना म्हणाले, राज, या शेतकऱ्याच्या पोराला तुमच्या स्वराज्यामध्ये काम द्याल का राज? मातीसाठी मरायची जिगर आहे राज, एकदा संधी द्याल का राज? राजाने विचारलं, नाईक तुमचं नाव काय? राज, माझं नाव बहरजी नाईक. असं? मग नाईक स्वराज्यासाठी बलिदान द्यायचं म्हणता, कुठला गुण तुमच्याकडे चांगला आहे सांगा की तुम्हाला मी माझ्या स्वराज्यामध्ये या मातीसाठी समर्पण व्हायला सामील करून घेऊ. नाईकांनी सांगितलं, राज तुम्ही सांगा हो फक्त. राजा मी बहिरूपी होतो बर का. राज मी पिंगळ्याचा वेश घेतो बर का. राज मी तत्कालीन काळात भिकाऱ्याचा वेश घेतो. माझ्यासारखी बहुरूपी पद्धत, गुप्तहेर पद्धत अख्ख्या मावळ्यात कोणी करत नाही अशी लोक म्हणतात. राज घ्या ना या शेतकऱ्याच्या पोराला तुमच्या स्वराज्यामध्ये सामील करून. राज मी फार सुंदर तलवार चालवतो, एकदा संधी द्या राज. हा रामुशाचा पोरगा या मातीसाठी स्वराज्यासाठी बलिदान दिल्याशिवाय सोडणार नाही. असं राजा म्हणले, जा मी तुला बोलवून घेतो. बहरजीला 1-2-4 पावलं पुढे गेले, पुन्हा माघारी आले आणि राजांना म्हणाले, राज जंगलाच्या बाहेर जिथून तुम्ही पोरं उभी केले तर पोरासनी सांगा मोर या दिसात वरडत नसत्यात म्हणून. एवढंच वाक्य खऱ्या अर्थानं महाराजांनी ऐकलं आणि महाराजांनी बहरजी नाईक यांना गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. स्वराज्यामध्ये कुठली मोहीम असू दे, पहिली मोहिमे आखायचं काम बहरजी नाईकांनी केलं. शिवाजी राजांच्या अंगावरचा पहिला घाव झेलायचं काम बहरजी नाईकांनी केलं. नाईक स्वराज्याचे तिसरा डोळा झाले. तुम्हाला माहितीये छत्रपती शिवाजी राजांच्या राणी वेसात यायची जायची परमिशन अखंड राजघराण्यात कोणाला नव्हती. पण अखंड राजघराण्यात स्वतःच्या राणी वेसामध्ये यायची जायची परमिशन महाराजांनी फक्त एकाच विश्वासू सरदाराला दिली होती. त्या सरदाराचं नाव म्हणजे आजही कुठेही उल्लेख बघायला मिळत नाही.
तुम्हाला माहिती आहे गुप्तहेर आपण का म्हणतो यांना? मोसाद नावाची एक संघटना आहे इस्रायलची. ती मोसाद नावाच्या संघटनेचं एक स्टेटमेंट आहे. आम्ही भर्ज नायकांना का मानतो? ती मोसाद नावाची संघटना म्हणते ज्या ज्या वेळी आम्ही प्रत्येक शत्रूला पाठवण्याचं काम केलं त्यावेळी पहिल्यांदा आम्ही जर आदर्श कोणाचा घेतला असेल, गुप्तहेर संघटना इस्रायलची मोसाद नावाची संघटना, ती मोसाद नावाची संघटना म्हणते आम्ही आदर्श घेतला ते म्हणजे फक्त आणि फक्त स्वराज्याचे तिसरे डोळे असलेले भर्जी नाईक यांचा. बाहेरच्या देशातल्या लोकांना भर्ज नाही कळाले, पण आमच्या देशातल्या लोकांना कळालं नाही. या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. महाराज अफजल खानाला मारले. अफजल खानाला मारल्यावरती अफजल खानाचा कोटा महाराजांनी काढला आणि महाराज अफजल खानाला मारून थेट कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती आले. आपण काय म्हणतो, जगातलं सगळ्यात मोठं लॉकडाऊन आम्ही कोरोनात अनुभवलं नाही. त्या जगातलं सगळ्यात मोठं लॉकडाऊन 9 महिने एकाच खोलीत राहायचं खरं तर छत्रपती शिवरायांनी या कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती अनुभवलं. खालून वरून खाली यायचं नाही, खालून वरती जायचं. अरे वारा सुद्धा खाली यायला घाबरत होता, एवढी दहशत होती. त्यावेळी महाराजांना रसद पोचवायचं काम बहरजी नाईक यांनी केलं. पण त्याच वेळी महाराज किल्ल्यावरती कैदात आणि शाहिस्ते खान अली उमराव औरंगजेबाचा सरदार, औरंगजेबाचा मामा, तो आला महाराष्ट्रात, तो आला पुण्यात आणि अख्ख्या पुण्याला शाहिस्ते खानाने वेढा टाकला. महाराज किल्ल्यावरती कैद. शाहिस्ते खान 1.5 लाखाची फौज घेऊन पुण्यावरती आलाय. या रयतेने काय करावं? राजा नाही, राजा कैद झालाय. त्यावेळी स्वराज्याची सगळी जबाबदारी घेतली ती बहरजी नाईक यांनी. आणि बहरजी नाईकांनी पहिला संदेश पाठवला, राजे तुम्ही सुखरूप राहावा, तुमचं असणं या मातीसाठी फार महत्वाचं आहे. राजे हा बहरजी शाहिस्ते खानाचा बंदोबस्त केल्याशिवाय सोडणार नाही. महाराज म्हणाले राहू दे ना, आपल्याच घरात राहिला, लाल महाल आपलाच आहे, राहू दे राहू दे, किती दिवस राहणार आहे. 1 वर्ष थांबला, 1.5 वर्ष थांबला. शेवटी शाहिस्ते खानाच्या सरदारानं शाहिस्ते खानाला विचारलं, हुजूर 1.5 साल हो गए इधर आके, फिर भी हम शिवा को क्यों नहीं पकड़ते? तो शाहिस्ते खान त्याच्या सरदाराला म्हणतोय, एक बात बता दे, इस पूरे महाराष्ट्र में औरंगजेब आलमगीर का सबसे बड़ा दुश्मन कौन है? बेशक शिवाजी. अरे बर सुन ना, या जगातला औरंगजेबाचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर तो शिवाजी. अरे लेका, आपण शिवाजीला जर मारलं, औरंगजेब आपल्याला बोलवून घेईल, आपला सत्कार करेल आणि आपल्याला परत कंधारला पाठवेल. त्या कंधारला काय उगवतं? ढेकळं. तिथं बसून माती खायला लागेल. थांबला, इथं गरम गरम मिळते. अरे जितने दिन रहेंगे उतना दिन लंबा चलेगा. म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो, सेनापतींची काय धोरणं असतील? ह्याच्यामुळे औरंगजेबाचं निम्म साम्राज्य खड्ड्यात गेलं. पण नाही, 2 वर्ष थांबला, 2.5 वर्ष थांबला आणि शाहिस्ते खानानं पहिली खोड काढली. महाराज पन्हाळ्यावरनं सुटून खाली आले, विशालगडावरती पोचले आणि या शाहिस्ते खानानं पुण्यातल्या माय माऊलींची आबरू लुटायला चालू केली. एखादी पोरगी दिसली जायचा भोगायचा. अरे एका लेकीची किंमत एका गावाच्या पोत्या एवढी करायचा. इंग्रजांना आपल्या माय माऊलींना विकायचा. अरे काय किल्ले ना, किल्ले जिंकायचे ना, जिंक, पण माय माऊलीच्या छातीवरती जर हात टाकला तर त्याचे हात कलम केल्याशिवाय सोडणार नाही. हे शिवरायांना बहरजी नाईक यांनी सांगितलं, राजे काहीतरी करा. आणि महाराजांनी सांगितलं, नाईक शाहिस्ते खानाचा बंदोबस्त करायला लागतोय, मोहीम काढा. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक आपण पुण्यामध्ये करायचा. आणि महाराजांनी लाल महालात जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला. बहरजी नाईकांनी माहिती काढली, एक माळी रोज लाल महालात फुले विकायला जायचा. नाईक लय हुशार. बहरजी नाईकांनी त्या माळ्याच्या मेहुण्याला बोलवून घेतला. हे बघ, तुझा दाजी रोज जातोय, शाहिस्ते खानाला फुलं देतोय, एक काम कर,
दाजीला सांगायचं शाहिस्ते खान कुठं झोपतो आणि किती सैनिक घेऊन बसलाय फक्त एवढी माहिती पाहिजे. आता नेऊ ना अवघड जागेचं दुखणं नाही ऐकावं तर एक ऐकावं तर एक. शेवटी हे सल्ला तो मेहुणा घेऊन त्याच्या बहिणीकडे गेला. दिदे दाजीला सांगायला लागते नायकांचा सांगावाय आपलं दाजी कुठं कुठं जात्यात शाहिस्ते खान कुठं कुठं झोपतोय ह्याची तंबूत माहिती द्यायला लागत्या. बहीण गेली. अहो ऐकायला लागते नाईक फार असा मी मोठे कुठलं वेश घेऊन येतील आणि तुम्हाला कैद करून येतील कळणार पण नाही. कशाला नादाला लागता. उद्या जावा आणि शाहिस्ते खान कुठल्या खोलीत झोपला एवढी माहिती काढा. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी माळी लाल महालात गेले. लाल महालात फुलं वाटली आणि महागारी आले आणि नाईकांना भेटले. नाईक लाल महालात गेला ना 3 नंबरची खोली शाहिस्ते खानाची, 4 नंबरची खोली शाहिस्ते खानांच्या बायकांची जनानखान्याची. नाईक अवघे 20,000ची फौज घेऊन शाहिस्ते खान लाल महालात थांबलाय. ही बातमी महाराजांना दिली आणि महाराजांनी एक प्रश्न उभा केला. नाईक शाहिस्ते खानाला मारायचं म्हणताय, शाहिस्ते खानाला कैद करायची म्हणताय, पण नाईक लाल महालात जायचं कसं? आमचा चोर दरवाजा जो शहाजी राजांनी बांधला तो कुठे माहितीये का? तो मायाला सापडे ना. मग महाराजांनी एकदा नाईकांकडे बघितलं आणि महाराजांनी सांगितलं नाईक जिथं गुगलला रस्ते सापडत नाहीत ना तिथं भरजी नाईकांना रस्ते सापडतात हे माहिती होतं. नाईक ही कामगिरी फक्त तुम्ही करू शकता. शोधा या लाल महालाचा चोर दरवाजा कुठं आहे. लाल महालाचा चोर दरवाजा हुडकायला स्वराज्याचे गुप्तहेर भरजी नाईक निघाले. पण जाताना भरजी नाईकांनी मुस्लिम धर्मगुरू असलेला फकीराचा वेश घेतला, हातात झाडू घेतला, धूपम 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 करत लाल महालात गेले. शाहिस्ते खानाला भेटले. शाहिस्ते खान हो 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 हा देवाला फार मानणारा, त्यांच्या अल्लाला फार मानणारा. शाहिस्ते खान हा बोलो फकीर जी. शाहिस्ते खान जी वो शिवा शैतान है, हमने सुना है दिन में आता है गायब हो जाता है, जादू टोना करता है. अरे ऐसा? अरे हमने भी सुना है रे. ओ तुकाराम नाम का कोई संत है, तो भजन करत होता, त्याच्या भजनात गेलो तर एकासारखे 14 शिवाजी बघायला मिळाले. काय करावं लागेल हुजूर? हे काम करते हर खोली में मेरे को धूपम धूपम करना पड़ेगा. शाहिस्ते खान सगळ्या खोलीत मला धूर काढावा लागेल. हा देवाचा धूर आहे. हा धूर शिवाजी नावाचं भूत घालवून ठेवेल, तुमचं आयुष्य वाढेल. असं आयुष्य वाढेल? हो कर मग धूपम धूपम होऊन जाऊ दे. आणि इथं भरज नाईकांनी आपली चाल चालू केली. हातात झाडू घेतला आणि फकीराच्या वेशात असले भरज नाईक धूपम 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 करत सगळ्या खोलीतनं फिरायला लागले. अख्ख्या लाल महालात धूर पसरवला. माघारी आले, महाराजांना भेटले. राजे इत्तंभूत बातमी. हा बोला नाईक. राजे 4 नंबरच्या खोलीत त्याच्या बायका, 3 नंबरच्या खोलीत स्वतः शाहिस्ते खान. आणि राजे खालच्या खोलीत जर गेला ना तर भांडार गृहामध्ये 8 विटांनी बांधलेली आपली खऱ्या अर्थानं चोर दरवाजाची भिंत त्या शाहिस्ते खानानं बंद करून टाकले. राजा तिथून आपण आज जायचं. असं नाईक तुमच्या मनातलं कोणी जाणलंय एक सांगा ना. हमला कधी करायचा? आणि सांगितलं राजे दिवस पण ठरवलाय. कुठला? लई चांगला मुहूर्त आहे. कुठला? राजे मुस्लिम धर्माचा सण असतो ईद. 7व्या दिवशी ही लोक उपवास सोडतात, दिवसभर उपवास करतात, सायंकाळी 7 वाजता जडान्न खातात, एन्जॉय करतात, झोपून जातात. तो दिवस. बर मग नाईक म्हणतात राजे औरंगजेब ह्याच्या साम्राज्याचा 7वा वाढदिवस, त्या पण बेण्याचा हॅपी बर्थडे. बर ठीक आहे. शाहिस्ते खानानं असं आयोजन केलंय की 7व्या वाढदिवसाला औरंगजेबाच्या साम्राज्याच्या आणि त्याच्या या रमजानच्या 7व्या दिवशी एकाच दिवशी हे 7 दिवस आलेत. राजे सायंकाळी 11 वाजता
तो शाहिस्ते खान तोफेचे 2 बार करणार आहेत. ठरलंय दर 2 तासांनी तोफेचे 2 बार करायचे. कारण का वाढदिवस जल्लोषात साजरा केला पाहिजे. आणि दिवस ठरला. राजाने नाईकांना सांगितलं, नाईक ही जबाबदारी फक्त तुम्ही पार करू शकता, सांगा काय करायचं. आणि नाईकांनी सांगितलं, राज एक काम करायला लागतंय, तुमच्या सोयरीकीतल्या एका माणसाचं लगीन काढा. आता मोहिमेसाठी एकाचं लगीन ठरवायचं म्हटल्यावरती बळीचा बकरा बनवू लागतच. महाराजांनी जेध्यांना सांगितलं, जेधे तुमच्या सोयरीकीतल्या एका माणसाचं लगीन ठरवा. आणि जेध्याने लगीन ठरवलं. पहिली पत्रिका शिवाजी राजेंनी जेध्यांच्या माध्यमातून शाहिस्ते खानाला पाठवली. आणि शाहिस्ते खानाला सांगितलं, शाम को आम्ही मिरवणूक काढणार आहे लग्नाची वरात म्हणतात त्याला. आपल्या लाल महालाच्या शेजारून जाऊ दे का? हा ठीक आहे, जाऊ दे दो, जाने दो. उस दिन हमका जश्न का दिन है, जाने दो. आणि ठरल्या दिवसाप्रमाणे भर्ज नाईकांनी राजांना सांगितलं, राजे 300 माणसं घेऊन तुम्ही स्वतः उभे राहा. आणि राजांच्या सांगण्यावरनं लग्न निघालं. दिवसभर मुस्लिम सैनिक उपवास केले होते. सायंकाळी 7 वाजता मुस्लिम सैनिकांनी अन्न खाल्लं, पोटभर खाल्लं आणि माणसं झोपी गेली. 8 वाजता तोफेचे 2 बार वाजले. एकच डोळ्यात शाहिस्ते खान. अरे जन आई माई माऊलीवरती हात उचलला ना, हात कलम केल्याशिवाय सोडणार नाही. राजे तुम्ही 9 महिने कैद होता. बघितलंय या भरजीनं माई माऊलींचंही सौदा करताना या शाहिस्ते खानानं. राजा नेतृत्व मीच करणार या मोहिमेचं. राजा स्वतः सोबत उभा राहिले. सायंकाळी 10:30 वाजले आणि हळूहळू लग्नाची वरात लाल महालाच्या जवळ आली. स्वतः भर्ज नाईक समोर फकीराच्या वेशात होते. पाठीमाग शिवाजीराजे ऐन्य सरदार त्या सोहळ्यामध्ये. आणि लग्नाची वरात वाजत वाजत लाल महालाच्या जवळ आली. सायंकाळी 11 वाजता पहिली तोफ वाजली. हळूहळू एक सैनिक भर्ज नायकांच्या पाठीमागे किल्ल्याच्या पाठीमागे गेल्याबरोबर चोर दरवाजा समोर उभारले. माहिती होतं हाच दरवाजा आहे जिथनं आपल्याला आत जाता येणार आहे. चोर दरवाजा बंद केला होता विटांनी. 11:30 वाजता तोफेची दुसरी बार वाजली. आणि जसं तोफेची दुसरी बार वाजली, महाराजांनी पाठीमागे बघितला. उभा होता संभाजी कावजी. संभाजीवरती हात टाकला. संभाजी समोर गेला. एका ठोक्यात भिंत पाडली. भर्ज नाईक आत गेले. समशर काढली. सपासप कतल्या. पाठीमागे महाराज, त्यांच्या पाठीमागे सैन्य. समोर एक दांडपट्टा चालवणारा एक मोठा माणूस चालत येताना बघितला. त्या धिप्पड माणसाला भर्ज नाईकांनी बघितलं. राजे पळत गेले. राजाने तलवार काढली. साप मेला. शाहिस्ते खान मेला. पण नाईक म्हणाले, राज हा शाहिस्ते खान नाहीये, हा शाहिस्ते खानाचा मुलगा आहे. शाहिस्ते खान खोलीत लपलाय. राजे ज्या वाऱ्यानं आले होते त्या खोलीच्या जवळ गेले. शाहिस्ते खानाला बातमी कळाली. राजे आलेत. शाहिस्ते खान पळत सुटला. राजे मागे, शाहिस्ते खान पुढे. राजे मागे, शाहिस्ते खान पुढे. गेला पळत गेला. जाऊन बायकांच्या खोलीत लपला. कारण त्याला माहितीये शिवाजी राजा जगातला पहिला राजा आहे जो बाईला गाईला उभ्या आयुष्यात कधी स्वतःच्या घरातल्या देवी समान मानतो, हात लावत नाही. आणि इथं खऱ्या अर्थाने डाव चालू झाला. महाराज शांत उभा राहिले. आणि त्याच संधीचा फायदा घेऊन शाहिस्ते खान बाहेर आला. जसं शाहिस्ते खान बाहेर आला, महाराजांनी तलवार बाहेर काढली. आता सोडणार नाही. पाठीमागे पळत गेले. शिवाजीराजे मागे, शाहिस्ते खान पुढे. गेला पळत गेला. आणि खिडकीतनं उडी टाकली. महाराजांनी समशर काढली. जीवावरचं 3 बोटांवरती निभावलं. भर्ज नाईक पळत गेले. राजा निघायला लागते. शाहिस्ते खानाचे सगळे सैनिक गोळा झाले. राजा जीवाला धोकाय. ज्या वाऱ्याच्या वेगाने आत गेले होते, तीराच्या वेगाने बाहेर आले. गनिमी कावा कशाला म्हणतात? भर्ज नाईकांनी अगोदरच आवाज वाढवा थोडा. चोर दरवाजा पाठीमाग 300 घोडी उभा केली होती. ज्या वेगाने महाराज बाहेर आले, नाईक सांगितले, राजा तुम्ही घोड्यावरती बसा आणि तुम्ही थेट लाल महालाच्या विरोध दिशेने जावा. 400 बैल भर्ज नाईकांनी तयार केले होते. त्या बैलाला भर्ज नाईकांनी मशाली बांधल्या होत्या आणि सांगितलं ही बैल सगळी कात्रच्या घाटाकडे सोडायची. महाराज मावळकडे
बैल कात्रजच्या घाटाकडे, महाराज घोड्यावरती बसून मावळकडे पळत गेले आणि 400 बैल कात्रजच्या घाटाकडे गेली. नुसतीच बैल. शाहिस्तेखानाच्या सरदारांनी सायंकाळी बघितलं, मशाली चाललेत. हे शिवाजीराजाचे मावळे आहेत. हे चाललेत कुठं चाललेत? कात्रजकडे चाललेत. तलवाऱ्या काढल्या, घोडी काढली आणि शाहिस्तेखानाचं सगळं सैनिक पळत पळत गेलं, कात्रजच्या घाटात गेलं. बैलांना गाठलं. यांना फक्त बैलच दिसले. डोक्यावरती शिंगाला मशाली बांधलेला. आणि त्यावेळी इतिहास फुटफुटू लागला की भरजी नाईकांनी शाहिस्तेखानाला पहिल्यांदा कात्रजचा घाट दाखवला. हे शौर्य या पिढ्यांचं आहे. त्याच भरज नायकांना राज्याभिषेकाच्या समयी महाराज कोणाला सोन्याची तलवार देत होते, कोणाला सोन्याचं कड देत होते. एका कोपऱ्यात एक फकीर उभारला होता. महाराजांनी त्या फकीराकडे बघितलं. राजांना माहिती होतं हा तो माणूस ज्यानं स्वराज्याची पहिली पायरी रचली. संगमनेरच्या लढाईत उमाजी राजेंनी जालनापूरचं सगळं सोनं लुटून महाराजांनी ते सोनं संगमनेरमध्ये पोहोचवलं. संगमनेरमध्ये बरोबर महाराजांना कैक सैन्याने घेरा घातला. त्यावेळी समोर आले भरज नाईक आणि नाईकांना माहिती होतं, नाईक नगरचे आजूबाजूचा प्रदेश माहिती होता. शिवाजीराजांना सुखरूप रायगडावरती पोचवायचं काम त्यावेळी भरज नाईकांनी केलं होतं. राजांच्या जीवावरचा पहिला वार नाईकांनी झेलला होता. कोपऱ्यात उभारलेले नाईक राजांना राज्याभिषेकासमयी डोक्यावरती फुलं पडताना एक टाक बघत होता. जगातला पहिला समाज आहे रामोशी समाज, ज्याने या स्वराज्याकडं आयुष्यात काही नाही मागितलं, फक्त स्वराज्याला दिलं आणि स्वराज्य मोठं केलं. त्या समाजानं या मातीसाठी फार फार बलिदान दिले.